नमस्कार, मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड. आपलं वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे. पाहूया शहरातील ताज्या घडामोडी. अंबरनाथमधील आंबेडकरी समाजाच्या वतीने बी कॅबिन रोडवरील नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाच्या प्रवेशद्वाराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देऊन भव्य प्रवेशद्वार उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. समाजसेवक अमोल कांबळे यांनी या संदर्भात नगर परिषद प्रशासनाकडे निवेदन देत मागणीचा पाठपुरावा सुरू केला आहे. हो, आम्ही आत्ता अशी मागणी जस्ट करून आलेलो आहोत. नगराध्यक्षांना पण दिलेलं आहे आणि नगराध्यक्ष मॅडम यांना पण आम्ही ते दिलेलं आहे. कारण बी कॅबिन रोडच्या पूर्ण परिसरामध्ये कुठेही असं एवढं मोठं भव्य दिव्य बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार झालेलं नाही आहे. तर त्या अनुषंगाने आम्ही अशी मागणी ठेवलेली आहे की मोतीराम पार्क तिथे जिकडे आंबेडकरी समाज हा भरपूर प्रमाणात आहे तिथे ती भव्य दिव्य प्रवेशद्वार हा झाला पाहिजे. याच्यासाठी आम्ही अंबरनाथ महानगरपालिकेकडे मागणी केलेली आहे. या मागणीला भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अजित खरात यांनीही पाठिंबा दर्शविला आहे. या मागणीला भारतीय जनता पार्टीतर्फे आणि सर्व सामाजिक संस्थांतर्फे त्याला समर्थन आहे. हा जो परिसर आहे हा बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या विचारांनी प्रेरित असलेला परिसर आहे. पुढची पिढी जी आहे ही बाबासाहेबांच्या विचाराने, कायद्याने, संविधानात्मक सर्व गोष्टी त्यांना कळायला पाहिजे. याकरता आम्ही देखील नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना हे पत्र दिलेलं आहे. आता सदामामा पाटील जे उपनगराध्यक्ष आहेत त्यांना देखील पत्र दिलेलं आहे. नगराध्यक्ष मॅडमला पत्र दिलेलं आहे आणि मागणी केलेली आहे की या परिसरामध्ये जे बी कॅबिन रोड आहे त्या बी कॅबिन रोडचा जो परिसर आहे जिथे नाल्याची कलवट तयार होते तिथे भव्य असं प्रवेशद्वार असलं पाहिजे. बाबासाहेबांचे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचं प्रवेशद्वार आणि त्या प्रवेशद्वारापासून पुढे निघालं की संविधान चौक आणि त्या संविधान चौकाच्या पूर्वीपर्यंत संपूर्ण रस्त्यामध्ये बाबासाहेबांचे विचार हे प्रेरित असलेले विचारांचे फ्लेक्स लागले पाहिजे. ते नगरपालिकेच्या माध्यमातून लागले पाहिजे. पुढची पिढी या विचारांनी प्रेरित झाली पाहिजे. यासाठी आमची मागणी ही नेहमीच नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे राहील आणि त्या मागणीनुसार बाबासाहेबांच्या नावाचं प्रवेशद्वार हे झालंच पाहिजे. शहरातील घडामोडी व ताज्या बातम्या पाहण्यासाठी वृत्तांत जिल्हा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा.